राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी एकनिष्ठ राहून आम्ही काम करणारे माणसं. बर फडणीस म्हणतो निसता आहे काय तुमच्या बर मग तुमच्या संघ राहून तुम्हालाच खाकुरा काढायचं म्हणलं ते चालतंय. त्याला काय असतं. बर घड्याळ कोमलन हे काका मोरे. मी सांगा घ्या भारतानं बालकीनं सुरुवात केली ती बर बर ती आता नावाला मालक झालं निधी मिळवला आमदार झाल्यावर. हां हां काका मोरे हां आणि हे कोमलता आहे. लोकसभेला कुठे येते हां लोकसभेला कोण काँग्रेसच्या माणूस 430 मतं आघाडी गेली इथं. सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला अतिशय वेग आलेला आहे आणि आज संध्याकाळी निवडणुकीच्या या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. खरं तर मंगळवेढा तालुक्यातला लक्ष्मी दहिवडी हा जो जिल्हा परिषदचा गट आहे तो सध्या मोठ्या चर्चेत आहे. कारण माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमलताई या मतदारसंघातून या गटातून निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. त्याचबरोबर याच पंचायत समिती गणामधून विनायक यादव आणि काकासाहेब मोरे अशी एक तुल्यबळ लढत या गणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने आपण यातील एक उमेदवार असलेले जे विनायक यादव आहेत त्यांच्याच मारापूर या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काही मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या निवडणुकीचं आतापर्यंत झालेल्या प्रचाराचं नेमकं वातावरण कसं आहे आणि सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य मतदार या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टीनं पाहत आहेत, काय विचार करत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हणायचं आपलं? राजाराम देवराव माने. बरं. तुमचं गाव कुठलं? मारापूर. बरं. काय वाटतं आता ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालली आहे तुमच्या गटाचं लय चर्चा आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये. चर्चा जरी असली तर आम्ही सुरुवातीपासून माझ्या जन्मापासून एकमेव पक्ष आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. बरं पवार साहेबावर निष्ठा करणारे आमचं गावातील बळवंतराव पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्वीपासूनच कार्यरत आहोत. बरं. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी एकनिष्ठ राहून आम्ही काम करणारे माणसं बरं. आता तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आहे. परंतु पंचायत समिती गणामध्ये कोण कोण उमेदवार आहेत? राष्ट्रवादीचे आहे का उमेदवार? तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काकासाहेब मोरे आहेत. बरं. रिक्षा तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे भगीरथ दादा भालके. भगीरथ दादा भालके. बरं 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 बरं. कसं कसं होईल वाटतंय तुम्हाला ह्या गटात गणात कसं होईल? ह्या गणात आमचं रिक्षा आणि कोमलताई ढोबळे घड्याळ हे आमची दोन्ही सीटा बसतील. बरं. परंतु आता जी पंचायत समिती गणाचा जर आपण विचार केला तर काकासाहेबांच्या समोर यादव साहेबांचं आव्हान आहे. भारतीय जनता पार्टीसारखा मोठा पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर तुमच्या भागाचे आमदार देखील भाजपचे आहेत. मग हे आव्हान कितपत वाटते तुम्हाला? कसं वाटते? हे तसं काय आव्हान नाही. कारण गावामध्ये प्रत्येक वेळेस कसं होतंय दबावाखाली घ्यायचं. गावात वाळू असेल वाळू त्यांच्याच पार्टीचे लोक वडतात आणि इकडे कोण वाढायला लागला का त्याच्यावर लगी पोलिसांना फोन करायचा पकडून द्यायचं. मग आता त्यांची वडते त्यांनी का रिस्क घेत नाही. त्यांच्या आमदार त्यांचा आहे सगळं त्यांचं आहे म्हणून सगळं झाकून जाते. हे असं राजकारण नको आहे ना. पण गावातला उमेदवार असला की जरा थोडंसं हे असतं गावच्या माणसाकडे वड असते लोकांची. तसा काय विषय येत नाही. 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 बरं बरं ठीक. तात्या नमस्कार. बसू का इथं? बसा की. बरं. खरं तर वडीलधाऱ्या माणसांचं मत विचार हे फार महत्त्वाचे असतात कारण त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले असतात. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत. काय नाव म्हणायचं दादा तुमचं? हरिश्चंद्र ज्ञानोबा यादव. बरं. यादव. गाव कुठलं? मारापूर. बरं. मारापूरचे जायचं. हां. बरं बरं बरं. आता मला सांगा ही जी निवडणूक चालू आहे होय. कसं कसं होईल वाटतंय तुम्हाला? हे ह्या गटात लीड होते कोण? घड्याळ कोमलन हे काका मोरे. बरं. होय काका मोरे लीड होईल म्हणताय? होय. पण त्यांच्यासमोर उमेदवार आहे ती यादवच आहे. यादव असला तर तुमची भावकीच असेल की? भावकी जाईल. बरं. होय. मग गावचा उमेदवार म्हणून आपल्या भावकीतला उमेदवार म्हणून तुमची वड नाही का त्याच्याकडे? नाही नाही बरं बरं. त्याची वड नाही. कशामुळं असं म्हणजे भाजपमुळं का काय दुसरं कारण आहे काय? भाजपनं काय केलं एका घरकुलाला 5 ब्रास वाळू द्यायची. बरं. 5 ब्रास चांगलं आहे की मग. कुठं आहे? हां
आमचीच वाळू आमच्या नदीतली घेऊ देत नाही आणि कशाच 5 ब्रास वाळून ही तुमच्या पण नदीतली वाळू जाते कुठं मग? कुठे जाते? हं? त्यांच्या पार्टीला जाते, हं? त्यांच्या पार्टीला, कुणाच्या? ह्या यादवाच्या. यादवाच्या पार्टीला हां, जाते. हां, हां. बर मग त्यांच्या पार्टी सोडून दुसऱ्याला वाळू नाही काय? नाही, बर त्याला दंड आकारला, नेहला, टाकला हां. असं असतं. मग त्याचा निवडणुकीचा काय संबंध आहे? हा, मग ते ह्यांनी राजकारण केल्यावर दुसरं राजकारण करणारच ना. बर मग आणि ढोबळे सर पण मध्ये भाजपमध्ये जाऊन आले तर मग काय त्याचा परिणाम आला होईल तर का नाही? आता सध्या कुठं खुर्चीवर बसलाय, पार्टीत कुठल्या ही बघणार ना लोकं. बघणार. हां. बर कोमलताईला कसं वातावरण आहे? चांगला आहे. बर हा, आणि काकासाहेब? त्याला बी चांगलं. बर होय. मग छोटंसं गाव घरणगी जर असलं हां. तर त्याच्या मानानं ते लीडच घेणार आहे. होय. होय. बरं काय काय काम आहे काकासाहेबाचं म्हणा, कोमलताईंचं म्हणा? कोमलताईचं काम आहे हे काय आहे, त्यांच्या वडिलाच्या ह्याच्यावर चालू आहे. बर हां, ती एक वकील पेशात हां. आहेत, हां, हां. सुशिक्षित आहे हां आणि पुढं काम करणारे बी आहे. बर होय. आणि काकासाहेबाचं काय? काकाचं बी काय नाही, हं. म्हणजे असा साधा उमेदवार आहे पण काम आहे. हां हां होय. बर आणि लोक त्याला मतदान देणार. बर आता तुम्ही एवढे अनुभवी आहात, अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या असतील. होय. ह्याच्यावरनं विचारतो साधारण तुमच्या मारापूरमध्ये हां, कुठल्या पार्टीला किती लीड जाईल, कसं जाईल अंदाज? आता बघा 2400 मतदान आहे, हं. त्यातलं थोडंफार लीड आम्हाला, हां आणि ते बी म्हणते ते आम्हाला. बर आता नाही प्रत्येक जण आपलं आपलं सांगतच असतो. आपलं सांगतच हां, काय असतो. व्हायचं ती शेवटी जनता करणार आहे. हां, जनता पण करणार. तुमचा एक अंदाज एक वडीलधारी म्हणून? वडीलधारी म्हणून म्हणलं तर लीड जाईल. बर होय. जाईल. बर दादा बोला. काय नाव म्हणायचं? बळवंतराव पाटील. पाटील. गाव? बळवंतराव भिवाजी पाटील. गाव 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 मारापूरचं. इथलंच दुसऱ्या आहे का? दुसऱ्या गावचं कसं लिहितं? बर बर काय निवडणूक जी चालू आहे बरं. काय वाटतं कसं चाललंय निवडणुकीचं वारं? कसं चाललंय तुम्हाला दिसत नाही? मला दिसतंय पण जरा म्हणलं ज्येष्ठांच्या वडीलधाऱ्यांच्या नजरेतनं बघावं. आमच्या नजरेत काय पक्ष सांगायचं? तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला कसं होतं, आम्ही आमच्या पक्षाचं बोलणार होती. नाही तुमच्या पक्षाचं बोला, समोरच्याही पक्षाचं सांगा काय चाललंय. समोरच्या पक्षाचं गोरगरीब अत्याचार आहेत. बर कोण आहे तुमचा समोरचा पक्ष? BJP. बर BJP काय करतंय? गोरगरीब अन्याय अत्याचार, नुसती विकासाच्या कामावर मोठ्या गप्पा मारायच्या. विकासाचं काम केलं एखादं तर त्याच्या बगलपच्चे मोठा झाला पाहिजे. बर सर्वसामान्य माणसाला कधी न्याय नाही. हां ही कोण करते? भाजप करताय का तुमचे स्थानिक इथले? स्थानिक भाजपचे लोकप्रिय आमदार बर त्याचे बगलपच्चे, त्याचा पावलाच आहे गावात सरपंच. हां 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 बर बर आपण भाजपनं आता आमदार साहेबांनी पाणी आणलंय तुमची कशात पाणी आणले? ते आता मंगळवेढा उपसा सिंचन काढलंय. त्याची सुरुवात कोणी केली? तुम्ही सांगा घ्या. भारतानं बालकेनं सुरुवात केली ती. बर बर ती आता नावाला मार्ग झाला, निधी मिळवला आमदार झाल्यावर. हां 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 आपण देवेंद्र फडणवीस येऊन त्याचं भूमिपूजन काय करा फडणवीस? फडणवीस म्हणतं निसता आहे काय? तुमच्या. बर फडणवीस कुणाच सबचे? कुणा पण BJPचा बर बर नाही तर खालून ढवळायचं. हां 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 काय काय बर मग हिथं कोण पाहिजे मग तुम्हाला कुणाला? आता इथं जिल्हा आमच्या परिषद पंचायत समितीमध्ये? जिल्हा परिषद पंचायतीला राष्ट्रवादीचं कोमलताई ढोबळे बर आणि पंजाबला मग आघाडी तीर्थक्षेत्र आघाडीचं मोरे. बर बर आता ही जे दोन उमेदवार आहेत कशी वाटते तुम्हाला उमेदवार? तुम्ही एकदम म्हणताय ती एकदम एक नंबर आहेत. बर गावातून 70% मतदान होईल त्यांना. मारापूरमध्ये? हो, मारापूरमध्ये. दोन्हीला पण? हो, दोनला पण झाल्यानंतर तुम्ही सांगा पण आम्हाला. आपण समोर उमेदवार तुमच्याच गावचा काय आहे. गावचा असून काय करायचं? गावाच्या उपकारासाठी राहिला आहे, हां त्या स्वार्थासाठी उभं राहिलं माणूस आहे तू. बर गावासाठी कोणाचं काय केलं? गोरगरीब अन्याय त्याच्या पण गावात सत्ता पंचायतीला पण आहे की वाटतं? कशाला? लोकसभेला कुठे येते? हां लोकसभेला कोण काँग्रेसच्या मागशीचा 430 मतं आघाडी गेली इथं. होय हां काँग्रेसचा प्रणिताईला? हां पर्यंत बर तेवढं कुठे गेली सत्ता ही हां BJP? 30 वर्ष आज आहे. हां 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 काय फरक पडणार नाही. आमदार केला? आमदार केलं काय तिरंगी चौरंगी लढत असल्यामुळे ती थोडी झाली. अच्छा बर 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 बरं आता जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्या समोर जो म्हणजे कोमलताईच्या समोर काय आणि काकासाहेबाच्या समोर कायच आव्हान नाही, हां? कायच आव्हान नाही. का बरं आज आव्हान नाही म्हणताय? विजय झाली म्हणून समजा.
अहो काय म्हणायचं काका मला, जरी उमेदवार तुमचे असले, तुमची पार्टी असली, पण समोर भारतीय जनता पार्टी ही पक्ष आज मोठा आहे ना, देशात आहे, केंद्रात आहे, काय करा राज्यात आहे. केंद्र देशात हं? देश विकाय काढ पालकमंत्री त्यांचे सभा घेतायत, प्रचार करतोय. बीजेपीनं देश विकाय काढलेलं मग आहे. बर काय ठेवलं तरी मला सांगा. पालकमंत्री प्रचार करते, सभा घेतात. पालकमंत्री कशाला झाले, कसं प्रचार केला मग काय त्याचं काय शिक्क मारणार आमचं. हं. नाही शिक्का तर कोणीच मारू शकत हां, नाही. मग आपलं आपलंच बटन ठीक मला बॅलेट पेपर बीजेपी त्याला घमेंट असेल बॅलेट पेपर घ्या मला एक वापरा मला सांगा नुसतं ब्याला वापरणार नाही नाही वापणार काय बॅलेट पेपर काय होते मस्तीवर फॉल्ट करायचा हे आलं. मला सांगा लोकसभेला पवार साहेबांचे किती आमदार आले खासदार 8 हां आणि विधानसभेला कुठे गेली होती मतं विधान एवढे लोक मध्ये 1 महिन्यात कमी झालं पवार साहेबाचं अजितदाराकडे गेलं मतं बरोबर आहे. हां मग कुणी केलं खोड्या मग कुणी केले असते कोणी बीजेपीचं बर दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचंच आहे ना सत्ता बर काय करू शकत नाही. हां त्यांची हिंमत असेल आता कर्नाटकात चालते बर इथं काय होतं महाराष्ट्रात. बरं मला आता हीच तुमचा मुद्दा सांगा मला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांनी मशनीज मग तसं मस्ती केलं तरी बी विजय आमचा आहे. बर होय कसं काय म्हणता मग असं होय machine बरोबर adjust केल्यावर काय की सगळ्याच ॲडजस्ट करू शकत नाहीत की ठराविक टक्केवारीची तेवढं आमचं लीड झालं तर त्याच्या बोकाली हां म्हणजे त्यांनी जेवढी ऍडजस्ट करेल त्याच्या डबल तुम्ही लीड द्या मला. हां अच्छा बर 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 करू शकले सगळी बात करते ती ते सगळं बात केल्यावर ओळखू येईल ना. ओळख हां म्हणून ठराविक टक्केवारीच्यापेक्षा आम्ही आहे आमचं ज्ञात आमच्या पद्धतीने चालूच आहे. बर मग काय होईल वाटतंय शेवट काय वाटतंय तुम्हाला शेवट काय 100% विजय कोणाचा आमच्या पक्षाचा घड्याळ आणि आघाडी तुमची रिक्षा रिक्षा बर त्यात काय बदल काय होणार नाही बरं अजिबात नाही झाल्यानंतर सांगा निकाल माझी मुलाखत घ्यायला पण नाही येणार की येणार हा, या, निकाल या. लागल्यावर पण येणार तुम्ही. हां या नाही जातात तिकडे परत पुन्हा नाही आता कशाला जातो गेला म्हणजे झालं आमचं पण हो का आम्ही मॅनेज होण्यासाठी नाही आम्ही लोकांचे विचार व्यक्त करतोय. आता ही तर पुढारी एवढे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करते तर आम्ही त्यांना सोडले आणि तुम्हाला विचारायला आलो ह्याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही. बरोबर आहे. राम 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 राम. काय म्हणताय शेतीवाडीच सांगा जाऊ दे इलेक्शनचं काय होत राहील काय म्हणते शेतीवाडी काय म्हणते शेतीबाडी एकदम बरं आहे ना हो चाललंय जित्रा बित्रा आहे ती का हायदी किती आहे ती हायदी 2-4 बरं होस्ट नाही का कसं का देशी खिलर खिलार देशी बरं मसर मस्ती 2 खिलार गाय. बरं ही इलेक्शन हां आणि आपली चित्राब सेमच असते ती ज्याच्या दावणीला पिंडी मिळेल निघाली तिकडं आहे का नाही बर नाही का नाही तशी होय तर म्हणा नाही तर नाही, म्हणा पटलं तर होय म्हणा नाही तर नाही 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 म्हणा. तशी कशी मालकाची पिंडी मिळलेली त्या मालकापाशी होय की बरं. वासानं ओरडते ती मालक आला तर नाही नाही ती जी चित्र जी जीव लावणार चित्र खिलार जत्राब जी आहे ना हं. ती जत्राब माणूस आपला मालक आला का ओरडतच असतो. समोर किती बी पेंड्या टाकू दे मालकाचा आवाज ओळखला की पळत जातोय हा पण जरसा आहे ती जरसा ती कुणी कुणी दुसऱ्या मारतो कुठेही डुसण्या मारतय हा कोण दुसऱ्याच्या आईला पेतय पेतही पेतय का नाही मग आता ह्याच्यात अशी बी आहे ती काही चित्रप जर्सी बी आहे ती आणि खिलर बी आहे ती हाय ती पण आम्ही खिलार निवडूनच काढले बर हा कसं वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समिती हे आमच्या हे आहे शिटा बसणार कुठल्या नाव घड्याळ आणि- आपलं द्यायचं आहे घड्याळ आणि रिक्षा बर कशामुळे वाटतंय असं तुम्हाला आमच्या आम्हाला तर आत्मविश्वास आहे ना तुमची तुम्हाला आत्मविश्वास आहे हो हा. पण समोर पार्ट्या किती तगड्या पार्ट्या आहेत. किती बी असू दे का आम्ही आता आमदार आम्ही माग आहे त्यांच्या असल पालकमंत्री फिरतोय सगळे फिरते ती हं, पण जनता फिराय नको बा. हं. जनतेवर आहे अच्छा का म्हणजे- तुमच्यावर आहे नाही नाही पालकमंत्रीवर आहे नाही नाही शेवटी प्रत्येक जण येणार माझं कसं चांगलं आहे सांगणार हा. तू किती वाईट आहे सांगणार हा ही सांगणार की शेवटी जनतेवर आहे ना पण- हं, मग जनता काय ठरवणार तीच. जनता कुठे वाटतंय तुम्हाला जनता हेच बसवणार बर खरं सत्यच करणार सत्य आहे ती करणार हा बर मग सत्य कसं ओळखायचं सत्य कसं ओळखू येत नाही हं? ओळखू कसं येत नाही सत्य अन्याय झालेला काय झालेला कळतं ना हां हां हा ज्याच्यावर अन्याय झाला ती कळतं दिसते हा, दिसतंय. हा. बोलत नसलं माणूस तरी झाला हा की कळतं की. मग तुमच्या संघ राहून तुम्हालाच खाकुरा काढायचं म्हणलं ते चालतंय हं, हं. त्याला काय असतं बर अशी जनता आहे ना बर हा काय म्हणजे तुमचं ठरलंच आहे तर फायनली एकदा नावानिशी सांगा की कोण होईल नावानिशी सांगा की कोण जिंकल ते. हे सांगितलं ना रिक्षा आणि घड्याळ उमेदवाराची नावं सांगा की काका मोरे हां आणि हे कोमलता आहे बरं. हां
एकंदरीत लक्ष्मी दहिवडी या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये आपण मारापूर येथे काही नागरिकांशी जाता जाता संवाद साधलेला आहे आणि या संवादातून काही मतप्रवाह पुढे आलेले आहेत. याचा परिणाम काय होणार, निकाल काय लागणार हे येत्या 9 तारखेला आपल्याला पाहता येणार आहे. तोपर्यंत निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.